नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर आता इथे संध्याकाळची वाजली आहेत 6 आणि आज आहे मार्गशीर्षाचा 3रा गुरुवार। पण आज मी घट नाही मांडू शकले। सांगेल तुम्हाला का नाही मांडू शकले ते, कारण की आमच्या कुटुंबामध्ये एक मेंबर वाढला आहे आणि ते मेंबर म्हणजे आमच्या घरामध्ये बेबी गर्ल आली आहे। त्याच्यामुळे मग आम्ही आज घट वगैरे नाही भरू शकलो। ऋतुजाच्या काकाला, चुलत काकाला मुलगी झाली आहे, तर मग आम्हाला आज घट वगैरे नाही मांडायचं। त्याच्यामुळे मग आज हे बघा, आज आम्ही घट वगैरे नाही मांडलंय। पूर्ण जागा खाली आहे। देवाला 12 दिवस हात नाही लावायचा आहे। तर बघूया आता पुढचा गुरुवार करायला मिळतंय की काय ते, पण उपवास आहे। आणि आता बघायला मिळेलच तुम्हाला, कधी जाईल त्यावेळीच तुम्हाला दाखवेलच। आमच्या घरामध्ये एक कुटुंबामध्ये वाढलं आहे ते मेंबर बेबी गर्ल। तर इथे बसली आहे ऋतुजा, झोपली होती तर आता उठली, अंघोळी केली आहे आणि बसली। आता अभ्यासाला लागेल, तर अभ्यास करेल। तर भेटूया थोड्या। आमच्या फॅमिलीमध्ये एक गर्ल आली आहे, छोटूशी। ऋतुजाला बहीण ना ऋतुजा। आता जाऊ ना आपण बारसाने, तर 5वी येईल त्यावेळी जाऊ, त्यावेळीच आपण सगळ्यांना दाखवू की आमच्या घरामध्ये कोण आहे बेबी छोटी ती। आणि ते पण इथे नाही राहत, दिव्यामध्ये राहतात। तर योगायोग तर येईलच जायचा, तर नक्की तुम्हाला आम्ही दाखवणार की आमच्या घरामध्ये एक छोटंसं बेबी आलं आहे ते। तर चला, संध्याकाळचं थोडंसं काही काम आहे ते आवरून घेते, भेटते थोड्याच वेळात। कणीमध्ये आली आहे, जे हे ऋतुजानी क्रिसमस ट्रीची जी तयारी केली होती ती आता ऋतुजाला मी सांगते की ऋतुजा आता हे सगळं काढून ठेवून दे। तर बघूया आता ऋतुजा काय काय करते काम माझं ते, हे सगळं आता काढायला सांगते। भरपूर दिवस झाले, आता आज 28 तारीख आहे, झाले 5-6 दिवस। तर मग आता मी ऋतुजाला सांगते हे सगळं काढायला। बघूया आता ऋतुजा काय काढते आणि काय करते, कसं पॅकिंग करून ठेवते ते। ऋतू, ती पिशवी आण ती, हां, आणि इथे बस आता। चल, हे सगळं काढून घे, हे घे, याच्यामध्ये काढून ठेव। तर ते आधी राहू दे ना, मोठं मोठं राहू दे, आधी जमेल काढायला। तर हे ऋतुजानीच डेकोरेशन केलं होतं, आता ऋतुजालाच काढायला सांगते मी। व्यवस्थित काढा, झाडाला काही नाही झालं पाहिजे। हां, तर इथे सगळं ऋतुजाने काढलं आहे, हे बघा, हे सुद्धा सगळं काढलं आहे। आणि इतकी धूळ बसली होती ना, ते सगळं आता ऋतुजाने असं पुसून घेतलं आहे। असं पिन काढ ना, सगळं असं। आता भरशील काय एक पॅकेटमध्ये सगळं। तर हे ते सगळं ह्याचं पॅकेट वगैरे आहेत, मी सगळं काढून परत त्याचे प्लास्टिक आहेत ते मी ठेवून दिले। परत नेक्स्ट टाईम आपल्याला कामाला येतील म्हणून मी असं सगळे प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या मी परत ठेवून दिल्या आहेत। ते मी आता सगळं ऋतुजाला सांगते त्याच्यामध्ये भरून ठेवायला। दरवेळेस काय आपण नवीन नवीन नाही घेऊ शकणार, तर मग आपण जरा व्यवस्थित परत पॅक करून, ते नवीन दुसरे आणायचे, आता ह्यातले नाही आणायचे, दुसरे ते घराचे वगैरे। हां, घराचे आणि असं ते चॉकलेटचे असतात। हां, आणि हँडल असतो ना छत्रीला, तसा हँडल आणू आपण। तर आता हे आपण भरून ठेवूया, कारण की याचं ना चकमकी पण खूप पडते। हे भरून ठेवूया। त्याला पिन आहेत, बघ इथे सॅन्टा पण आहे। आणि मला इथे मी तुला एक स्टार दाखव। कोणता? मोठाचा, मोठा कुठे मोठा? हा बघ, सगळं स्टार वरती लावायचं, मस्त आहे ना, सगळ्यात वरती। मला माहिती होतं म्हणून मी घेतलं, मम्मीला सांगून। ते पिनं उचल तिथून, नाहीतर हाताला लागणार। तर चला, आता मी तुला एक एक प्लास्टिक देते, ते प्लास्टिकमध्ये सगळं भरून घे। मी तुला सांगते कोणत्या पिशवीत भरायचं। त्या प्लास्टिक तो ह्याच्यामध्ये भरून घे, कोणतं आहे ते।
राहतं का त्याच्यामध्ये ते? मी आता ही जी पॅकिंग केलेली आहे आता हा जाणार मार्केटमध्ये विकायला. इकडे दे, व्यवस्थित पॅक कर त्याला. थांब ना. पूर्ण असं टाईट करून घ्यायचं. ठीक आहे. हा एक झाला इकडे. आता हे कशामध्ये होते हे व्हाईट? ते बॉक्स मध्ये का? प्लास्टिक होतं ना हे. याच्यामध्ये काय होतं? गोल गोल होते ना हे. अच्छा ते टाक ह्याच्यामध्ये. दे मला एक केक. मला आवडतं. किती झाले आहेत बघ? अजून असते. एक खाली आणि एक वरती करायचं त्याचं डोकं. आता ह्या बॉक्सचं कुठे आहे? तर हे सुद्धा इथे झालं. तर ह्याच्यामध्ये काय राहणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बॉक्स असते, ह्याच्यामध्ये घंटी असते. घंटी याच्यात राहील एवढी? काय? मोठी पिशवी आहे. त्याची जरा अलगच फॅशन आहे. राहिलं. आता याच्यामध्ये बघ बॉक्स राहत आहेत का ते सगळे एकाचे एक असं लावायचं बाजूबाजूला. असं 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 भरायचं. किती भारी वाटते असं. हे असलीचं गिफ्ट असतं तर किती भारी झालं असतं ना. त्याच्यामध्ये अंगठी भेटली असती. ठेव दे इथे. त्याच्यामध्ये. आणि मग मी काय स्टार झालं कशी आहे? बनवायची? हे घे. बघ तिथे स्टार 1 2 3 4 5 6 6 आहे. फक्त 6 आहेत. स्टार फक्त 6च आहेत का? एक झालं. आता पुढच्या वर्षी आपण नवीन आणू सगळं. हे पण ठेवायचं. आपण दुसरावाला डिझाईनवाले आणू. आता हे एकदम हो फॅन्टा. तर ह्याच्यासाठी ना पिशवी फाडून टाकलात त्याची तुम्ही. ही बघ ह्याच्यामध्ये जरा भर. राहील का? चिकटपट्टी सेलो टिप लावायला पाहिजे. फॅन्टा पॅक झाले. हे पण आपण भरून ठेवूया. सगळं आपलं झालं एक पॅक. हे परत वरती आपल्याला टाकायला लागणार आहे. हे सगळं नंतर भरून ठेवते. आता हे सगळं भरून ठेवते. प्लास्टिक फाडून टाकलं असला दिला असता तर आता आपल्याला भेटलं असतं का? असं ठेवायला लागलं असतं ना. मग त्या दिवशी तुम्हाला काढून दिलं मी म्हणून व्यवस्थित राहिलं ना. तर मी असं हे सगळं आता भरून ठेवलं आहे. तर आता मी उद्या वरती माल्यावरती त्याला टाकून देणार. ते खाट ठेवते आहे म्हणून तर तिथे पण ठेवते. काय चाललंय तुझं? स्कूल मध्ये न्यायचंय. छान बनवलेच ग. हे पूर्ण अक्का घेऊन जायचंय का?
आणि स्कूलमध्ये असं लावणार टीचर समोरच्या समोर. अजून काय काय बाकी अभ्यास कर पटापट. चल 10 वाजून गेले. मी भांडी घासून घेते हा. ऋतुजाचा आणि ऋतुजाचा पप्पाचा टाइमपास बघा. ऋतू काय चाललंय? मी डॉल्फिन बघते बघा. अभ्यास झाला केला ना? माझ्या मावशीला खायला पण दिलं. तिथे माझे पप्पा बसलेले आहेत मोबाईल बघत. काय करताय? काय करताय? असे काय बघताय? असे काय बघताय? काहीतरी बोला. कधीतरी ब्लॉग मध्ये बोला. कधीतरी ऋतुजाच्या पप्पाला ना ब्लॉग मध्ये बोलायला जरा पण आवडत नाही. कधीतरी या ब्लॉग मध्ये समोर. सगळे वाट बघत असतात. ऋतुजाचे पप्पा कधीच दिसत नाहीत. काय म्हणायचं तुम्हाला? तर ऋतुजाच्या पप्पांना ब्लॉग मध्ये जास्ती तर नाही आवडत. ते बोलतात तुम्ही शूट करा, मला नाही यायचं. पण फॅमिलीमध्ये एवढं करतोय आपण तर ब्लॉग मध्ये यायलाच पाहिजे ना कधीतरी. हा तर ऋतुजाचे पप्पा गेले होते दिल्लीला. तर दिल्लीला नाही कोलकाता ना? हां कोलकात्याला गेले होते पप्पा. तर ते आजच आले आहेत. तर ते बघा तिकडे गेले होते. तिकडे किती काले होऊन आलेत. कसं वाटलं तुम्हाला तिकडे? अच्छा जरा मोबाईलचा आवाज कमी करा ना. जरा फोनचा आवाज कमी करा. तिकडे काय केलात तुम्ही? अच्छा तर ऑफिसच्या कामासाठी गेले होते. पण तिकडे खूप कंटाळा आला त्यांना. कारण की तिकडेचं पाणी वगैरे सूट नव्हतं करत ना. पोट पण खराब झालाय पूर्ण. आणि तब्येत सुद्धा खराब झाली आहे ना. लूज मोशन वगैरे चालू झाले होते. आजच सकाळी आले आणि थोडंसं आराम वगैरे केला. आता संध्याकाळचं चालले आहेत जरा कुठे सलूनमध्ये हेअर कटिंग वगैरे करायला. अच्छा मग पप्पांना बघून काय शॉक झाली तू? अच्छा तुम्ही काय आणलं मला खायला तिकडून? कोलकात्यावरून काय आणलं स्पेशल आम्हाला तुम्ही? हां बंगाली मिठाई. हां पप्पाने 2 बॉक्स आणलेत आम्हाला मिठाईचे. ऋतुजा जा दाखव कोणते पप्पाने खायचे बॉक्स आणले ते. बॉक्स एवढे स्ट्रॉंग आहेत. मम्मीचं बोटच का? हां पॅकिंग खूप खराब आहे त्याची. पॅकिंग खोलताना माझ्या हाताला सुद्धा जरा कट झालं माझं बोट. तर पप्पांची थोडंसं ऋतुजाच्या पप्पाचं जरा पोट खराब आहे. पूर्ण तब्येत खराब झाली आहे. उद्या ऑफिसला सुद्धा जायचं सकाळी. तर आता चालले जरा बाहेर. बघा मिठाई 2 बॅक साईड दाखवते मी तुम्हाला. ही बघा ही मिठाई आहे पप्पाने आणली. ही बघा सेम आहे खाली पण सेम का आणलात तुम्ही? हीच ही बघा तुम्हाला. आणि दादांसाठी काय आणलं होतं तुम्ही? दाखवते. दादांसाठी रसगुल्ले आणले होते आणि आम्हाला ही मिठाई आणली. कारण की आम्हाला रसगुल्ला बिलकुल पण नाही आवडत. आम्ही कोणच खात नाही. तुला आवडतो? अहो ऋतुजाला आवडतो रसगुल्ला. हे नाही रसगुल्ला मला आवडतो. गुलाबजामुन. हा तो पप्पाला हॉटेलला खायला द्यायची तर पप्पा रिटर्न करून टाकायचं. पप्पा तुम्ही खाल्लात नाही ना एक दिवस पण? माझी फ्रेंड आहे ना. काय हो खायचा? चपट खायला लागतो. अच्छा तुझ्या पप्पाला नाही आवडत. मी तुझ्या बोलते तर तिच्यासाठी आणाल का एक दिवस रसगुल्ले? हा आणि गुलाबजाम मी बनवणार आहे उद्या तुझ्यासाठी. घरामध्ये पॅकेट आणून ठेवलेत. बनवले नाही ते बनवू का? ते मम्मी ते मॉल मध्ये आणलेले ना. ते आपण दिवाळीमध्ये जाताना आणले होते तसेच पडले आहेत. ते आपण ते बनवले. आणि रसगुल्ले तुला पप्पांना उद्या आणायला सांगते. हा पहिली ही मिठाई तर संपू दे मग पप्पा घेऊन येणार. हा तर बघा तू पाण्यात जा मला. तर तू पप्पाला पाणी आण. किचन मध्ये काम करते त्याला काय करते तू? भांडी
भांडी घासते. भांडी घासते. आणि काय बनवले तू आज? जेवण आहे डाळ भात. डाळ डाळ भाजी. व्हायची आहे. हे काय आहे? भाजी आहे. गरम असेल. भाजी इथे बघू शकता ही भाजी. ही बघ, कोबीची भाजी. फ्लावरची भाजी. फ्लावर आहे? अरे फुलगोबी. फुलगोबी. हे ते भात बनवल्या मम्मीने. इथे बघू काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. इथे मम्मी डाळ शिजवणार आहे. आणि इथे चपाती मम्मीने बनवलेली आहे. चपाती असतात मम्मीच्या. तर आता मम्मीचे भांडे घासून झालेले आहे आणि आता मम्मी अजून थोड्याशा चपात्या बनवणार आहे. आणि इथे मी माझं केक खाते. हा कोणी फोडला? इथे मम्मी भांडी घासते. आणि हे बघा मम्मीने काय घेतलंय. लोणचं डब्बा. हे जार आहे. आणि हे बघा हा ढक्कन असं. तुला लोणचं खूप खाते ना म्हणून तुझ्यासाठी आणली आहे ती. सारखं फ्रीज मध्ये मला काढायला खूप लागतं ना. आवडतं ना हे हा, असं. तुझ्या डाळ भात सोबत फक्त तिला लोणचंच पाहिजे. आणि आणि मला असं पापड हो. आहे ना. आणि मला असं घ्यायचंच होतं मम्मीसाठी. मम्मीसाठी का तुझ्यासाठी? मिरच्या आहेत ना ते मला खूप आवडतात. ते बघा किती छोटे छोटे आहेत आणि ते पण गावाला भेटतात असे. ते मी काय करते, मला ना तिखट खायचं मन झालंय तर हे मी माझ्यासाठी फ्राय करते असे तेलामध्ये टाकते. तर ते काय करणार आहे, फक्त मी आता तेल घालून करणार आहे. थोडंच तेल टाकणार आहे, जास्ती पण नाही, कारण की मला ना खूप खोकला झालाय, सर्दी खूप झाली आहे. तर हे फक्त मी असे त्याच्यामध्ये मीठ आणि हळदच फक्त टाकणार आहे. आणि माझ्यासाठी हे लांब होतो तुझ्या पप्पा खाई का उडेल उडेल. एवढं उडतं लांब. मिरची कट नाही केली आहे ना, मग ती उडणारच. माझं फेवरेट डाळीला तडका. हिंग. एकदा माझ्या डोळ्यावरती उडाला होता. हा पोळी आली. मीठ घालते. सगळी आली. फार मीठ. आणि थोडंसं धना पावडर. कुकर सुद्धा सिटी होणार आहे. थोडीशी हळद टाक. मस्त अशी मिरची भाजी तयार आहे. डाळ भात असलं ना काही खायला जरा बरं वाटतं. एकदम सिंपल फक्त. छोट्या वाटीमध्ये काढून घेते. डाळीला तडका कधी देणार? वेगळा टाका. काका पप्पा नाही खाणार, मिरचीच खाणार आहे. तू खाणारच करू तुझ्या काय? हे मिरची नाही तिखट लागते. खा ना ग. आणि लहान मुलं तशी पण खायची मिरची. तू काय लहान आहेस का ग? हा ना. हो काय? तू स्वतःला लहान लहान समजते हो. का का? किती होणार आहे? तर इथे मला डाळीला फोडणी द्यायची म्हणून तुला कोथिंबीर कमी. ना जेवणाची खूप आहे ना, तिने किचनवर कसा ठेवलेला ना तो मी तुम्हाला दाखवणार. दादाला फोन करून विचारायला पाहिजे. मग तुझ्या पप्पाला नंतर फोन करून विचार जेवणार आहेत का, चपाती आहे. पिक्चर काढायचं. बघा इथे तुझ्याकडे झोपली आहे. काय करतेस तू? टीव्ही बंद पडल्यापासून तू जास्त पिक्चर बघायला बसते. पिक्चर बघते. माझा फेवरेट पिक्चर. भूतनाथ. फेवरेट पिक्चर आहे तिला. तिथून लॅपटॉप मध्ये तिच्यावर मजा झाली आहे. चला आता काय झोपायची तयारी. काका पण झोपले, पप्पा पण झोपले. आणि आमच्या इथे हे बघा तिथे एक काम झालेलं आहे, ते बघू शकताय.
कुणी तोडलंय ऋतू तुझ्या हे? बिचारे काका बसायला गेले आणि खुर्चीच तुटली आहे. बघू शकता तुम्ही. आता उद्या हिला फेकून द्यायला लागणार आहे. लागलेलं नाही म्हणून बरं झालं. खुर्ची पूर्ण तुटून गेली. रात्री कोणी उठून बसू नका म्हणजे झालं, नाही तर काम होईल त्याच्यामध्ये. जेवण वगैरे झाले आता. ते बघू शकता ऋतुजाचा फेवरेट पिक्चर कोणता आहे? भूतनाथ. हे बघा, उद्या सुट्टी आहे तिला, तर आज रात्र हा जागून पिक्चर संपल्यावरती पत्ते पण खेळायचे आहेत. पत्ते. आणि आम्हाला सुट्टी नाहीये. तुला सुट्टी आहे म्हणजे का सगळ्यांना सुट्टी आहे काय? तुला सुट्टी आहे तर काय सगळ्यांना सुट्टी आहे? काका तर झोपले, पप्पा झोपले, आपण दोघीच जागे आहोत. हो, आपण दोघी झोपले. मी पण आता जाते झोपायला. उद्या 10 वाजेपर्यंत उठणार नाही, झोपून राहील. आम्हाला 5 वाजता उठायला लागतो सकाळी. झोप आता, बंद कर. काय नाही. तर बघा ऋतुजा असं बघते घेऊन. असं वाटतं ते टीव्ही होती तर बरं होतं. आता ह्याच्यामध्ये मजा झाली आहे तिची जास्ती ना ऋतुजा? दात दाखव. तर आता जेवण वगैरे झालंय आणि हांतुरणं पण झाले आहेत. तर आता झोपायची तयारी आहे. तर ऋतुजा बसली आहे म्हणून मी पण बसले इथे. तर चला आता आमची झोपायची तयारी चालू आहे. तर ब्लॉग इथेच संपूया. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. मी सारखं तुम्हाला सांगते, सबस्क्राईब करा, प्लीज करा. चला.